आता आली इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी। राज्यात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवेचा मार्ग अखेर खुला झालेला आहे। परिवहन विभागाने महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम 2025 अंतर्गत या सेवेला मान्यता दिली असून उबर, रॅपिडो आणि ओला या कंपन्यांना सुरुवातीस 30 दिवसांसाठी तात्पुरती परवाने देण्यात आले आहेत। मुंबई महानगर क्षेत्रात ही सेवा सुरू होणार असून पहिल्या 1.5 किमी प्रवासासाठी 15 रुपये आणि त्यानंतर प्रत्येक किमीकरिता 10.27 रुपये भाडे ठरवण्यात आलेले आहे। राज्य सरकारने एप्रिल महिन्यात 1 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे। त्यानंतर आता प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात झालेली आहे। परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिलेल्या माहितीनुसार तीनही कंपन्यांना पुढील 30 दिवसात सर्व अटींची पूर्तता करून राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पक्क्या परवान्यासाठी अर्ज करावा लागणार आहे। यासाठी किमान 50 इलेक्ट्रिक बाईक उपलब्ध करणे बंधनकारक असेल। नियमावलीनुसार केवळ इलेक्ट्रिक बाईक क्लास परवानगी असेल। 12 वर्षावरील प्रवाशांनाच प्रवासाची मुभा दिली जाईल। महिलांच्या सुरक्षेसाठी रायडर आणि प्रवाशांमध्ये विभाजक अनिवार्य ठेवण्यात आलेला आहे। पावसाळ्यात अतिरिक्त सुरक्षा कवच वापरणे आवश्यक राहील। प्रत्येक ट्रिपचे कमाल अंतर 15 किलोमीटर निश्चित केले गेले असून सेवा फक्त मोबाईल ॲप किंवा वेबसाईटद्वारेच उपलब्ध असेल। प्रवाशांची माहिती गोपनीय ठेवण्याचे नियमात स्पष्ट करण्यात आलेले आहे। चालकांसाठीही काही कठोर नियम आखण्यात आलेले आहेत। वैध ड्रायव्हिंग लायसन्स, ट्रान्सपोर्ट बॅच आणि 20 ते 25 वर्ष वयोगट अनिवार्य आहे। कामाचे तास दररोज 8 तासांपर्यंत मर्यादित राहील। तसेच रायडर्सला शहराच्या हद्दीत जास्तीत जास्त 4 व बाहेरील भागात 2 राईड्स देण्याची परवानगी असेल। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।